नमस्कार, माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट होणारी अंड्याची भाजी। तर त्यासाठी इथे मी 6 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत। त्याचबरोबर 1 तेजपत्ता, 1 मोठा टोमॅटो आणि 2 कांदे आपल्याला लागणार आहेत। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की तेजपत्ता घालून घ्यायचा, लगेचच कांदा घालायचा आहे। कांदा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून मिनिटभरासाठी परतवायचा आणि लगेचच टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो शिजण्यासाठी इथे अर्धा चमचा मीठ मी ॲड केलेला आहे। आता झाकण ठेवून 2 मिनिटं टोमॅटो शिजवून घ्यायचा। टोमॅटो इथे छान शिजला गेलाय। मसाले घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। आता मसाले जळू नये म्हणून इथे मी 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे। परतवून घेऊयात। पुन्हा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी इथे। आता अगदी हलकंसं पाणी घालून इथे मसाले परतवून घेतले 2 मिनिटांसाठी आणि मसाले शिजण्यासाठी झाकण ठेवूयात। तोवर आपण इथे अंडी आपली चिरून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण बटाट्याच्या फोडी करतो त्याच पद्धतीने ही अंडी इथे चिरून घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी ही सगळी अंडी चिरून घेतलेली आहेत। मसाल्यांना सुद्धा छान तेल सुटलंय। थोडंसं परतवून घेऊन इथे आता पाऊण ग्लास फक्त मी पाणी घालणार आहे। फार पाणी घालायचं नाही आहे कारण आपण इथे कालवण बनवणार नाही आहोत। तर इथे आता छान उकळी आलेली आहे। आता जी आपण अंडी कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर अंड्याचा बलक इथे कुस्करू शकतो। तर इथे आता फक्त 2 मिनिटांसाठी आपण ह्याला वाफ देणार आहोत झाकण ठेवून। तर 2 मिनिटांनी इथे मस्त अशी दणदणीत वाफ बसलेली आहे। वरनं भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आता आपली ही अंड्याची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा।